शिवालय इथं बैठकीला 17 आमदार उपस्थित आहेत असं समजतंय। शिवसेना ठाकरे पक्षाचे 3 आमदार अनुपस्थित राहिलेत अशी देखील माहिती समोर येते। शिवालयावर आमदारांची ठाकरेंच्या सोबत बैठक सुरू आहे। संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस या बैठकीला गैरहजर आहेत अशी देखील माहिती समोर येते। शिवसेना ठाकरे पक्षाचे 3 आमदार या बैठकीला आलेले नाही आहेत। ही बैठक सध्या सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे हे आमदारांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या बैठकीला 17च आमदार उपस्थित असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। गोविंद, आपण पाहतोय सातत्याने आता पुढचं टार्गेट आमदार असतील, आमदारांना फोडलं जाऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। मात्र या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित आहेत। ते आमदार कोण आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? एकूण जर आपण बघितलं तर ऑपरेशन टायगर नंतर पुन्हा या ठिकाणी आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फोडले जाऊ शकतात अशी संपूर्ण राजकारणात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होते। आणि याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतल्या राजकारणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण का एकीकडे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे त्या ठिकाणी विधानभवनाच्या इथलं जे कार्यालय आहे शिवालय, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर शिवसेनेच्या सर्व जे आहे ते बैठक सुरू आहे। त्याच वेळेला नंदनवन जे एकनाथ शिंदेंचं या ठिकाणी शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी जे शिवसेनेतून फुटलेले जे खासदार आहेत 6 खासदार, त्या खासदारांची ही बैठक सुरू आहे। आजच्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं साथ घालतात लागणार आहे। एकंदरीत राजकीय चर्चा सुरू आहेत। आता खासदारांवर आमदार फुटतील तर त्यामुळं या सर्व आमदारांना फुटण्यापासून वाचवण्यासाठी किंवा फुटू नयेत यासाठी कोण पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला जवळपास आमदार उपस्थित आहेत, फक्त 4 आमदार जे आहेत ते अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये परिषदेचे जे आमदार आहेत म्हणजे निवडून येत होते ते परिषदेचे जे आमदार आहेत ते आता या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतं, सुनील शिंदे। आणि त्याचबरोबर बाकीचे जे 2 आमदार आहेत संजय पोतनीस आणि राहुल पाटील हे सुद्धा गैरहजर आहेत, परंतु हे त्यांच्या गावी आहेत, काही कामानिमित्त गावी असल्याचं सांगितलं जातं आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून स्पष्ट खुलासा मात्र आल्याचं पाहायला मिळत नाहीये। 4 आमदार म्हणजे एक परिषदेचा आणि 3 जे हे आमदार त्या ठिकाणी आता निश्चितच गोविंद, आपण पाहतोय त्यामुळे 3 ते 4 आमदार अनुपस्थित राहिलेले आहेत, त्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा।